नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून मस्त असा टेस्टी सगळ्यांना आवडेल असा नाश्ता बनवतोय। तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा घेतलाय। यानंतर एक मोठा चमचा यामध्ये गव्हाचं पीठ घातलंय। गव्हाच्या पिठामुळे रव्याला बाइंडिंग यायला मदत होईल। इथे आता 1 चमचा मी बेसन घालते। बेसनामुळे रंग त्याबरोबर चव सुद्धा खूप छान येते रेसिपीला। अर्धा चमचा साखर घालायची आहे। साखरेमुळे सुद्धा रेसिपीला रंग छान येईल। आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवल्यानंतर हे पहा, जसा बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे झालंय। हे तयार पीठ आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर याचे आपण इन्स्टंट असे डोसे बनवणार आहोत। मसाला डोसा बनवतोय आपण आज। तर हे एक प्रकारचं आपलं प्रीमिक्स तयार आहे। आता यामध्ये 1 कप दही घालते। जेवढा आपण रवा घेतला होता तेवढंच यामध्ये दही घातलं। मिक्स करून घेऊया आणि लागेल तसे यामध्ये आपण पाणी घालू। सुरुवातीला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये आणखी पाणी घालू। तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे। मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर जे आपण पीठ तयार करून घेतलं ते तुमचं डोश्याचं प्रीमिक्स तयार होतं। ते तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा डोसा बनवायचा तेव्हा पुढचं साहित्य घालून त्यापासून तुम्ही इन्स्टंट डोसा तयार करू शकता। तर अर्धा कप पाणी घातल्यानंतर हे पहा असं झालंय। हे आता आपण झाकून असंच बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत मसाला डोस्याची जी भाजी असते किंवा मसाला असतो तो बनवूया। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवलाय। पॅन गरम झाल्यानंतर इथे मी 2 चमचे तेल घातले। तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर इथे मी अर्धा चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचा चण्याची डाळ घेतली। ह्या दोन्ही डाळी किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्यात। तर डाळींचा इथे खूप खमंग असा सुगंध सुटलाय। आता यामध्ये भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि किसलेलं आलं घालायचं आहे। ही हिरवी मिरची जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त घेतली। मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। पाव चमचा यामध्ये मी हिंग घातलाय आणि यानंतर इथे मी कांदा घालते। एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी उभा चिरून घेतला। या मसाल्यामध्ये कांदा थोडा जास्त असतो त्यामुळे भरपूर कांदा घालायचा आहे आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे कांदा आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे। कांदा इथे आता सॉफ्ट झाला आहे। यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। मिक्स करून घेऊया। इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे कुस्करून ठेवले होते ते यामध्ये घालायचे आणि आता हे सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे। याबरोबरच यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ सुद्धा घातलंय। तर ही 2 मिनिटं भाजीशी छान मी परतून घेतली। हा जो बटाट्याचा मसाला असतो तो आपल्याला डोस्यावरती पसरवायचा आहे त्यामुळे हा थोडासा असा सैलसर करून घ्यायचा आहे। यासाठी यामध्ये मी 2 चमचे पाणी घातलं आणि आता हे छान एकत्र परतून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही हे छान परतून घ्याल तेवढा भाजीला चव खूप छान येईल। यावरती आता झाकण ठेवूया 1 मिनिट। ही भाजी आता तयार आहे। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आता हा मसाला डोस्याचा मसाला तयार आहे। आपण आता डोसे बनवूया। तर रव्याचं जे मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर यातला रवा छान फुललाय आणि हे घट्ट झालंय। तर यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागेल। तर यामध्ये पाणी घालून आपलं जसं नेहमीचं डोश्याचं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी यामध्ये घालते। तर आधी आपण अर्धा कप पाणी घातलं होतं आणि आता अर्धा कप पाणी घातलं। तर आतापर्यंत यामध्ये मी 1 कप पाणी घातलंय।
तर डोसे बनवण्यासाठी आता हे अगदी परफेक्ट आहे पहा, असं पीठ आपल्याला हवं आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेऊया. यामध्ये आता पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आपण इन्स्टंट डोसे बनवतोय त्यामुळे यामध्ये थोडासा सोडा घालावा लागतो. सोडा घातल्यामुळे आपल्या डोस्यांना जाळी छान येते. दही आणि सोड्यामुळे इन्स्टंट फर्मेंटेशन होतं आणि अगदी मस्त असे आपले डोसे तयार होतात. पीठ तयार आहे. आता याचे आपण डोसे बनवूया. तर इथे मी तवा गॅसवरती गरम करत ठेवला होता. तवा अगदी कडकडीत असा गरम आहे. यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता याचा वरचा भाग थोडासा थंड व्हावा यासाठी पाणी शिंपडायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी मी पुसून घेते आणि आता आपण यावरती डोसा घालूया. सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे आणि असं हलक्या हाताने डोसा पसरवून घ्यायचा आहे. पाहू शकता किती मस्त जाळी येते डोस्याला. खूपच मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा तयार होतो. आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण हा डोसा मीडियम फ्लेमवरतीच भाजून घेऊया. तर मी असा तवा फिरवते म्हणजे सगळीकडून एकसारखा रंग येईल डोस्याला. तवा जर आपण फिरवला नाही तर सेंटरला डोसा ब्राऊन होतो आणि बाजूने तसाच राहतो. म्हणून सगळीकडून मी हा असा एकसारखा भाजून घेतला आहे. आता वरची बाजू ड्राय झाली आहे तर तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तूप बटरसुद्धा लावू शकता. आता हा कुरकुरीत करून घेऊया. मीडियम फ्लेमवरतीच डोसा ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पहा डोसा ब्राऊन झाला आहे. वरूनसुद्धा याचा रंग दिसतो आहे. आता आपण हा डोसा काढून घेऊया. पहा किती मस्त रंग आला आहे आणि सगळीकडे एकसारखा रंग आला आहे. अगदी जाळीदार असा आपला हा डोसा तयार आहे. हा मी आता फोल्ड करून घेते. खूपच कुरकुरीत असा हा डोसा तयार आहे. आपण मार्केटमध्ये जसा डोसा खातो त्यापेक्षाही क्रिस्पी असा डोसा घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता. तर इथे मी आणखी एक डोसा तयार करून घेते. तुम्ही पहिल्यांदा जरी हा डोसा बनवत असाल तर अगदी व्यवस्थित हा तुम्ही तव्यावरती पसरवू शकता. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर इथे मी तेल लावून घेतलं आहे आणि आता हा डोसा क्रिस्पी करून घेऊया. तर पहा मस्त असा हा दुसरा डोसासुद्धा आपला तयार झाला आहे. एकानंतर एक झटपट तुम्ही हे डोसे तयार करू शकता. तर इथे मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर आणि आपण जो मसाला तयार केला त्याबरोबर डोसा सर्व केला आहे. खूपच मस्त इन्स्टंट अशी रेसिपी आहे. नक्की करून पहा. कुरकुरीत असा डोसा झटपट तुम्ही तयार करू शकता नाश्त्यासाठी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.